नमस्कार मित्रांनो, भरपाई द्या अन्यथा लाडकी बहीण योजना बंद करू असा डायरेक्ट स्पष्ट सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले। काय आहे तर सविस्तरमध्ये जाणणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। आपल्याला नेहमीच माहिती आहे की ही ज्या काही योजना आहेत त्या फक्त विधानसभेच्या निवडणुकीसाठी या सरकारकडून देण्यात येत आहे। 6 दशकांपूर्वी एका व्यक्तीचे पुणे येथील जमीन महाराष्ट्र सरकारने अवैधरित्या ताब्यात घेतली व त्याबद्दल अधिसूचना व जमीन देण्यात आली होती। मालकीची जमीन गमावलेल्या व्यक्तीला योग्य भरपाई न दिल्यास लाडकी बहीण योजना, लाडकी सून योजना यासारख्या सर्व योजना बंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंगळवारी फटकारले आहे। न्यायमूर्ती भूषण गगई व न्यायमूर्ती के.व्ही. जमीन यांनी गमावलेल्या व्यक्तीला महाराष्ट्र सरकारने योग्य भरपाई दिली नाही तर त्या जमिनीची सरकार सर्व इमारती मग त्या देशाच्या सार्वजनिक व्यापाराच्या दृष्टीने कितीही उपयुक्त योजना जरी केल्या तरी त्या सर्वोच्च न्यायालय बंद करू शकते। 1963 सालापासून महाराष्ट्र सरकारने या जमिनीचा अतिरिक्त वापर केला आहे। जर ज्या जमिनीचा कायदेशीर ताबा महाराष्ट्र सरकारला आता हवा असेल तर योग्य भरपाई जमिनीची द्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले। तर मित्रांनो, ही जी जमीन होती एका व्यक्तीची होती आणि त्याला महाराष्ट्र सरकारकडून योग्य भरपाई देण्यात आलेली नाही आणि म्हणून त्या व्यक्तीने जी केस टाकली त्याच्यावर आता सरकार म्हणते की तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, तुम्ही जनतेमध्ये वाटताय, प्रत्येकी पर महिन्याला तुम्ही प्रत्येक महिलेला 1500 रुपये देत आहे आणि मग एका व्यक्तीची मालकी हक्काची जमीन होती आणि त्याला तुम्ही भरपाई दिलेली नाही आणि म्हणून जर तुम्ही त्याला योग्य भरपाई नाही दिली तर तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्या आम्ही बंद करू। योजनेवर वादग्रस्त विधाने करू नका असं मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीला आमदारांना तंबी देखील दिली। ऑफकोर्स आता ते लोक जे आहेत ते बोलणारच आहेत, जर त्यांच्या हातात आयतं कोलीत येते आणि त्यांना जर अशा गोष्टी आता समोर येत आहेत आणि ते तर बोलणारच आहेत। तुम्ही चूक जर केली असेल तर तुम्हाला ते भरपाई द्यावी लागणार आहे। ओके, असो एवढाच विषय आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। धन्यवाद।